Good afternoon. We are here again to discuss the manufacturing of heavy chemicals again. We have started for the discussion about the manufacturing of king of the chemicals, that is sulfuric acid by contact process. This process we have started for the discussion, and we observe some reactions in it. We discuss reactions regarding the its steps. कार्बन सॉरी सल्फ्युरिक ऍसिड जे आहे ते 4 स्टेप्स मध्ये इथं आपण बघितलेलं आहे. 4 स्टेप्स मध्ये पहिली स्टेप जी आहे ती काय आहे, तर सल्फर पासून किंवा आयर्न पायराइट पासून सल्फर डायऑक्साइड तयार करायचं. S+O2 मागाशी जसं व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, ते बर्न केलं जातं डायरेक्टली. कॉम्प्रेसरने एअर आत घेतली जाते आणि ते सल्फर बर्न करायचं. सल्फर बर्न केलं की SO2 फॉर्म होत आहे, सल्फर डायऑक्साइड फॉर्म होते. हे सल्फर डायऑक्साइड गॅसेस फॉर्म मध्येच असणार आहे. ते गॅसेस फॉर्म मध्ये सल्फर डायऑक्साइड तयार झालेलं हे 296 किलो जूल इतकी हीट काय करते, एक्झॉस्ट करते, ऍज इट इज एक्झोथर्मिक रिएक्शन. हे सल्फर डायऑक्साइड काय केलंय, परत एअर मध्ये एअर बरोबर काय करायचं आहे, रिएक्ट करायचा आहे इन प्रेझेन्स ऑफ ए कॅटलिस्ट. विच कॅटलिस्ट इट इज? इट इज व्हॅनेडियम पेंटॉक्साइड और फायऑक्साइड. व्हॅनेडियम फायऑक्साइड और व्हॅनेडियम पेंटॉक्साइड इज द कॅटलिस्ट. हा कॅटलिस्ट इथं फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, कारण हे SO2 प्लस O2 गिव्स SO3. हे जरी असलं तरी सुद्धा ही रिएक्शन स्लो रिएक्शन होते, आणि फास्ट रिएक्शन जर पॉसिबल करायची असेल तर देन इट इज ओनली पॉसिबल विथ द कॅटलिस्ट, अँड दॅट कॅटलिस्ट इज व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. मागाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो कसा दिसतो तोही बघितलेला आहे. 188 किलो जूल इतकी हीट काय होते, एक्झॉस्ट होते. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन द फॉर्मेशन ऑफ ए और प्रिपरेशन ऑफ ए सल्फ्युरिक ऍसिड. यानंतर मात्र काय होतंय, या सल्फ्युरिक ऍसिड मध्ये SO3 चं, सल्फर ट्रायऑक्साइडचं काय होतंय, H2SO बरोबर रिएक्शन करून ओलियम तयार होतं, आणि या ओलियम मध्ये वॉटर ऍड केलं की तयार होतंय सल्फ्युरिक ऍसिड. यासाठी रिएक्शन जी आहे ती ही रिएक्शन आहे ट्वाइस SO2 gases form मध्ये plus oxygen O2 in gaseous form. It is in presence of a, this is a reversible reaction catalyst. Vanadium pentoxide is there. Twice SO3 gases form will be formed there, and 188 kilojoule calories will be exhaust. As it is exothermic reaction, there is a decrease in the volumes of the formation of a product. 3 व्हॉल्यूम तयार होतात, आणि 3 व्हॉल्यूम मधलं काय होतं, इथं 2 व्हॉल्यूम तयार होतात. म्हणजे काय होतं, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. फॉरवर्ड रिएक्शन जे आहे ते एक्सोथर्मिक आहे, आणि डिक्रीज व्हॉल्यूम होते. सो ह्या गोष्टी इथं मॅटर करतात. बाय अप्लाइंग ली चॅटलियर्स प्रिन्सिपल या रिएक्शनला, तर काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स आपल्याला इथं मेंटेन कराव्या लागतात. त्यापैकी पहिली कंडिशन आहे ती म्हणजे टेम्परेचर. थिअरटिकली जर बघितलं तर टेम्परेचर जेवढं आपण लोअर करेन तेवढी रिएक्शन फास्ट होणे एक्सपेक्टेड आहे, ऍज इट इज एक्सोथर्मिक रिएक्शन. बट experimentally it is observed that at temperature 434 degrees Celsius conversion takes place 99%. 99% कन्व्हर्शन कधी होतंय, या 434 डिग्री सेल्सिअसला. सो 400 ते 450 डिग्री सेल्सिअस हा स्लॉट जो आहे, this slot is essential temperature for the conversion of SO2 to SO3. सल्फर डायऑक्साइडचं सल्फर ट्रायऑक्साइड करण्यासाठी 450 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गरजेचं आहे. प्रेशर प्रेशर जेवढं वाढवेल तेवढं काय होणार आहे, सल्फर ट्रायऑक्साइड वाढेल, असं या लॉ ऑफ मास ऑफ ऍक्शन इथं आपल्याला क्लिअर होते. आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. बट एक्सपेरिमेंटली इट इज प्रूव्हन दॅट the process is carried out at 1.5 to 1.7 atmosphere. हा जरा जे प्रेशर आहे ते प्रेशर कमी इथं वापरलं जात आहे. का कमी प्रेशर वापरलं जात आहे, कारण जर जास्त प्रेशर वापरलं तर SO3 स्ट्रॉंगली ऍडसॉर्ब होतंय सरफेसच्या कॅटलिस्टवर. स्ट्रॉंगली ऍडसॉर्ब झाल्यानंतर काय होतंय, जे येणारे गॅसेस आहेत, सल्फर डायऑक्साइड आणि एअर,
हे सल्फर डायऑक्साईड आणि एअर सल्फर ट्रायऑक्साईड फॉर्म व्हायच्या ऐवजी काय होते, ते सल्फर ट्रायऑक्साईडच्या लेअरलाच डिफ्यूज करण्यात त्यांचा वेळ जातोय आणि रिझल्ट जो आहे ते आपल्याला जे यील्ड आहे ते कमी मिळते. त्यामुळं जे रेट आहे फॉर्मेशनचा, कन्व्हर्शनचा, तो कमी होतोय. आणि गॅसेस जे त्या प्लांटमध्ये, प्लांट म्हणजे मगाशी तुम्ही जे बघितले इंडस्ट्री, त्याला प्लांट म्हणायचं. त्या प्लांटमध्ये गॅसेस गॅदर झाल्यामुळं काय होतंय, ते प्लांट करोड होतोय, म्हणजे गंजतोय. सो हाय प्रेशर इज अननेसेसरी. इट इज फाउंड दॅट 1.5 to 1.7 atmosphere is the pressure. टेम्परेचर 450 डिग्री सेल्सिअस, प्रेशर 1.5 atmosphere. इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, यामध्ये आपण काल बघितलंय SO2 टू SO2 आणि O2 2:3 प्रपोर्शन आहे. आणि लीच जर ते कशासाठी आहे 2:3, प्रॅक्टिकली आहे बरं, हे थिअरटिकली वेगळं आहे, पण प्रॅक्टिकली जे प्रपोर्शन आहे ते 2:3 आहे. पण जर ऑक्सिजन हा लेन्स और क्लाउड्स लिक्विड एअर प्लांट पासून जर तसा जर आपण घेतला ऑक्सिजन, तर मात्र प्रपोर्शन हे 3:1 व्हॉल्यूम ठेवावं लागेल. हे जे आहे एअर मध्ये असणाऱ्या ऑक्सिजनच्या क्वांटिटीवरती डिपेंड आहे. नंतर महत्वाचा इफेक्ट आहे इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट मध्ये महत्वाचा पॉइंट कुठला आहे, तर व्हॅनेडियम पेंटॉक्साइड और vanadium 5 oxide V2O5 is the most suitable, cheaply, abundantly available catalyst. Other than vanadium pentoxide, ferric oxide or platinum may be used, but platinum is very costly, very expensive. त्याचबरोबर पॉइझन बाय इम्प्युरिटीज, म्हणजे त्या जे कॅटलिस्ट आहे त्या कॅटलिस्टचं काय होतं, करोजन होतं. आणि तो कॅटलिस्ट जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टला इम्प्युअर करतो. हे सगळं दुसऱ्या कॅटलिस्टच्या बाबतीत होतं. पण व्हॅनेडियम पेंटॉक्साइड जे आहे असा कुठलाही प्रॉब्लेम करत नाही, कुठलाही प्रकारची इम्प्युरिटी ऍड होत नाही. मिळणारा प्रोडक्ट जो आहे तो प्युअर फॉर्म मध्ये मिळतो. सो what exactly role of vanadium pentoxide is played here? The role of vanadium pentoxide is, here is the V2O5, that means vanadium pentoxide. It is reacted with the SO2. स्टेप कुठली महत्वाची आहे, फॉर्मेशन ऑफ SO3. मग कुठल्या स्टेप, जे दुसऱ्या स्टेप मध्ये SO3 फॉर्मेशन करायचं आहे त्या स्टेप मध्ये कॅटलिस्ट वापरला जातो. तो पहिल्या स्टेप मध्ये जो सल्फर डायऑक्साइड फॉर्म झालाय त्या सल्फर डायऑक्साइडला कशाबरोबर ट्रीट केलंय, व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. व्हॅनेडियम पेंटॉक्साइड बरोबर ज्यावेळी सल्फर डायऑक्साइड ट्रीट होतो त्यावेळी SO3 तयार होतं आणि शिल्लक काय राहतं, V2O4. हे V2O4 जे आहे हे राहिलेल्या परत SO2 बरोबर ज्यावेळी रिॲक्ट होतं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्यावेळी तयार काय होतं, ट्वाइस VOSO4. ट्वाइस VOSO4. आणि हे ट्वाइस VOSO4 काय होतंय पुढे जाऊन, त्या ट्वाइस VOSO4 पासून आपल्याला मिळतं काय, तर V2O5, SO3 आणि SO2. V2O5 जे मिळतं हे सेपरेट मिळतं प्रोडक्ट. का मिळतो, कारण V2O5 हा कॅटलिस्ट आहे. व्हॉट एक्झॅक्टली रोल ऑफ कॅटलिस्ट इज देअर? कॅटलिस्ट रोल काय प्ले करतो, तर जे रिॲक्शन आहे ती रिॲक्शन फास्ट होणं गरजेचं आहे. सो मेकिंग अ फास्टर रिॲक्शन, त्यासाठी कॅटलिस्ट काम. आणि रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज, रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो. कमी प्रेशर मध्ये रिॲक्शन करतो. टेम्परेचर जे आहे ते कंडिशन सुद्धा चांगली सुटेबल राहते. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
ह्या सगळ्या गोष्टी व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड करतो. पण व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड हा स्वतः त्या रिएक्शन मध्ये भाग घेतला तरी सुद्धा फायनली व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड सेपरेट होतो. लक्षात आलंय? व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड हे कॅटलिस्ट जो आहे तो कॅटलिस्ट म्हणून इथं ऍक्ट होतो. या रिएक्शन मध्ये हे V2O5 या साईडला आहे, या साईडला V2O5 आहे, हे याला कॅन्सल झालं. हे SO2 या SO2 ला कॅन्सल झालं. शिल्लक काय राहिलं पहिल्या रिएक्शन मध्ये? या बाजूला SO3 आणि इकडं V2O4. इकडचं V2O4 या बाजूचं V2O4 कॅन्सल झालं. इथं काय आहे? 2SO2. ठीक आहे. प्लस काय राहतंय? ऑक्सिजन. त्याच्या आपल्याला जे राईट साईडला मिळालंय तर काय मिळालंय? 2VOSO4. हे 2VOSO4 काय होतं? या बाजूचं राईट साईडचं इकडच्या लेफ्ट साईडच्या 2VOSO4 बरोबर कॅन्सल होतंय. त्यामुळं या बाकीच्या सगळ्या गोष्टी कॅन्सल झाल्यामुळं शिल्लक काय राहतंय? 2SO2 प्लस O2 gives 2SO3. आता इथलं SO3 शिल्लक राहिलंय आणि इथलं SO3 शिल्लक राहिलंय. हे SO2 गेलंय, हे SO2 गेलंय. पण हे SO3 राहिलंय आणि हे SO3 राहिलंय. त्यामुळं रिएक्शन काय बनते? 2SO2 plus O2 gives 2SO3. दोन सल्फर डायऑक्साइडचे मॉलिक्यूल ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल फॉर्म करतात दोन मॉलिक्यूल SO3 चे सल्फर ट्रायऑक्साइड. लक्षात आलंय? तर सल्फर ट्रायऑक्साइड जे आहे ते तयार इथं होते. V2O5 इज रिड्यूस्ड टू V2O4. बरोबर? ऑक्सिजन कमी झालाय म्हणजे रिडक्शन झालंय. which form intermediate compounds VOSO4 जो आपण बघितला. आणि नंतर फायनल प्रोडक्ट तयार होतो तो काय होतोय? SO3 सल्फर ट्रायऑक्साइड. ही काय आहे? याची कंडिशन आहे. तर शेवटची कंडिशन कुठली आहे? स्पेस वेलॉसिटी. The time contact of the reacting gases with the catalyst must be carefully controlled and thus space velocity is adjusted. Space velocity is the number of cubic feet of the gases corrected at NTP that pass over the cubic foot of the catalyst space per hour. जे कॅटलिस्ट बरोबरची स्टेप आहे, स्टेप नंबर सेकंड, that step is essentially considered here. Time of contact with of the reacting gases. Reacting gases कुठले आहेत? सल्फर डायऑक्साइड आणि ऑक्सिजन. हे कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत? हे ज्यावेळी कॅटलिस्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत, व्हॅनॅडियम पेंटॉक्साइडच्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्यावेळी येत आहेत, त्यांची जी स्पेस वेलॉसिटी आहे ती कंट्रोल्ड असणं गरजेचं आहे आणि त्याचं प्रेशर हे त्यावेळी कंट्रोल्ड असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर होणार आहेत कशामध्ये? स्पेस वेलॉसिटी मध्ये. हा जो भाग आहे स्पेस वेलॉसिटी हा केमिकल इंजिनिअरिंगचा भाग आहे आणि ही केमिकल इंजिनिअरिंगची प्रोसेस ह्या कंडिशन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वापरले जातात. कुठल्या कंडिशन्स वापरले जातात? तर टेम्परेचर किती? 450. प्रेशर किती? 1.5. कॉन्सन्ट्रेशन किती? 2:3. कॅटलिस्ट कुठला? V2O5. ओके. प्लॅटिनम लक्षात ठेवायची गरज नाही. पाचवा पॉइंट आहे अप्रिशिएबल स्पेस वेलॉसिटी. स्पेस वेलॉसिटी फक्त नुसता लिहिलात अप्रिशिएबल, कन्सिडरेबल, कंट्रोल्ड कुठलेही शब्द वापरा, पॉइंट लिहा. 5 पॉइंट आहेत. आता तुम्हाला 5 पॉइंट हे तुमचे जे आहेत ते लिहा म्हणतोय मी, म्हणजे रेग्युलरच्या मेथडनी सांगितलं तुम्हाला, पण ऍक्च्युअली तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पॉइंट टाइप क्वेश्चन पेपर असणार आहे. पण हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुमच्यापैकी काही लोक ज्यांना खरोखर गरज असते ते लोक बऱ्याचदा इंडस्ट्रीमध्ये जातात, केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात. फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना या गोष्टी फॉलो कराव्या लागतात आणि या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. जर बीएससी वरून जर जॉबला गेला तर मॅक्सिमम टाइम जे आहे ते प्रोडक्शनला तुम्हाला काम करावं लागतं.